नमस्कार मित्रांनो, आज आपण वसंत विहार लोकेशनमध्ये महावीर मिलेनियम नावाचा जो प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये अतिशय स्पेसियस असा 2.5 BHK जो 800 स्क्वेअर फीट विजेबल कार्पेट असणारा, सोबत एक कवर्ड कार पार्किंग असणारा आपण हा अतिशय सुंदर असा फ्लॅट पाहणार आहोत। ह्या कॉम्प्लेक्समध्ये आपल्याला 3 विंग देण्यात आलेले आहेत आणि आता मी इथे बसलेलो आहे त्याच्या बॅक साईडला ॲम्युनिटीज आपल्याला देण्यात आलेल्या आहे, जिथं आपल्याला एक सुंदरसं स्विमिंग पूल आपल्याला इथून दिसत आहे। ज्यावेळेस आपण ह्या लोकेशनचा विचार करतो तर वसंत विहार स्कूल हे साधारणपणे 500 मीटरच्या अंतरावरती देण्यात आलेलं आहे। DAV पब्लिक स्कूल, सिंगानिया स्कूल हे साधारणपणे 1.5 ते 2 किलोमीटरच्या डिस्टन्सवरती आपल्याला भेटतं। आणि ज्यावेळेस आपण हॉस्पिटलचा विचार करतो तर बेथनी हॉस्पिटल आणि ज्युपिटर हॉस्पिटल असे ठाण्यातील नावाजलेले हॉस्पिटल साधारणपणे 1.5 ते 2 किलोमीटरच्या डिस्टन्सवरती आपल्याला पाहावयास भेटतात। आणि कनेक्टिव्हिटीचा जर आपण विचार केला तर घोडबंदरची कनेक्टिव्हिटी माजीवाडा, पोखरण 1, पोखरण 2 हे अतिशय आपल्याला काही मिनिटाच्या अंतरावरती आहेत। हा जो प्रोजेक्ट आहे संजय गांधी नॅशनल पार्कच्या अगदी जवळ आहे आणि आपल्याला हा जो फ्लॅट आहे त्याचा जो व्ह्यू जेव्हा आपण बघतो तर हा ओपन व्ह्यू आहे, वेस्ट ओपनचा फ्लॅट आहे। त्याच्यामुळे घरामध्ये आपल्याला सुंदर हवा भेटते आणि इकडचं वातावरण जे आहे ते अतिशय शांत आणि थंडगार असं वातावरण आपल्याला अनुभवायला भेटतं। तर मित्रांनो, चला हा सुंदर फ्लॅट जो 800 स्क्वेअर फीट विजेबल कार्पेटचा सोबत एक कवर्ड कार पार्किंग असणारा फ्लॅट आहे तो आता आपण पाहूया। सुंदर फ्लॅट आहे त्याचं आपण लेआउट पाहूया, कसा दिसतो आपण तो फ्लॅट बघूया। ज्यावेळेस आपण या फ्लॅटच्या एंट्री आणि एक्झिटचा विचार करतो, ज्यावेळेस आपण घराच्या बाहेर जातो त्यावेळेस आपण ईस्ट दिशेला घराच्या बाहेर जातो आणि घराच्या आतमध्ये येताना आपण वेस्ट दिशेने घराच्या आतमध्ये येतो। घरामध्ये आल्याच्या नंतर बरोबर समोरच्या साईडला इथे एक आपला हाफ बेडरूम देण्यात आलेला आहे। हा जो हाफ बेडरूम आहे हा देखील अतिशय स्पेसियस असा आहे। याच्यामध्ये आपण चिल्ड्रन रूम किंवा गेस्ट रूम म्हणून आपण याचा उपयोग करू शकतो। ह्या बेडरूममध्ये आपण येथे एक वॉर्डरोब सेट करू शकतो आरामशीर आणि समोरच्या बाजूला आपण इथं जर आपण बघतो तर आपण ह्या डायरेक्शनमध्ये आपण आपला एक बेड सेट करू शकतो। ही जी दिशा आहे ही वेस्ट दिशा आहे, हवा आपल्याला चांगली भेटणार आहे, क्रॉस विंडोसाठी उपयोग होणार आहे आणि इथे एक स्टँडिंग बाल्कनी देखील आपल्याला देण्यात आलेली आहे। हाफ बेडरूममधून बाहेर पडल्यानंतर आपण हॉलमध्ये येतो। हॉलमध्ये आल्यानंतर आपल्याला एल शेपमध्ये लिव्हिंग आणि डायनिंग एरिया देण्यात आलेला आहे। अतिशय स्पेसियस असा लेआउटचा 2.5 BHKचा फ्लॅट आहे। ह्या वॉलवरती आपण इथे TV युनिट सेट करतो आणि समोरच्या बाजूला आरामशीर इथे आपण आपला सिटिंग एरिया सेट करतो आणि समोर बघतो तर अतिशय सुंदर असा संजय गांधी राष्ट्रीय पार्कचा आपल्याला व्ह्यू देण्यात आलेला आहे आणि समोरचं जी आहे जी जागा जी आहे ती TMCची गार्डनसाठी रिझर्व असा प्लॉट आहे। त्यामुळे समोरचा व्ह्यू असाच आपल्याला कायमस्वरूपी असं राहणार आहे आणि वेस्ट दिशा असल्यामुळे घरामध्ये आपल्याला चांगली हवा भेटणार आहे। हा जो कॉर्नर आहे ह्या कॉर्नरमध्ये आपण हा देखील अतिशय स्पेसियसचा कॉर्नर देण्यात आलेला आहे। इथे आपण आपलं मंदिर किंवा शोकेससाठी काही आपल्याला कपाट बनवायचं असेल तर आपण तिथे ते बनवू शकतो। आणि समोरच्या बाजूला जेव्हा आपण जातो त्यावेळेस आपण इथे बघतो तर इथे साधारणपणे 6 ते 8 जणांची डायनिंग स्पेस देण्यात आलेली आहे। आणि अपोजिट साईडला आपण बघितलं तर ही ह्या फ्लॅटच्या किचनची एंट्री देण्यात आलेली आहे। किचनमध्ये आतमध्ये आल्याच्यानंतर राईट साईडला इथं फ्रीज ठेवण्यासाठी डेडिकेटेड अशी जागा देण्यात आलेली आहे, 2 प्लॅटफॉर्म देण्यात आलेले आहे आणि आपण जर बघतो तर इथं मॉड्युलर किचन आणि स्टोरेजसाठी देखील आपल्याला जागा देण्यात आलेली आहे। आणि हा जो भाग आहे इथे वॉशिंग मशीन ठेवण्यासाठी आपल्याला जागा देण्यात आलेली आहे। जर आपल्याला इथे वॉशिंग मशीन नसेल ठेवायची, कॉमन टॉयलेट बाथरूम आहे त्याच्या मागे आपल्याला ती स्पेस देण्यात आलेली आहे, तिथे आपण वॉशिंग मशीन आपली सेट करू शकतो। किचनच्या बाहेर आल्याच्यानंतर समोरच्या बाजूला ह्या फ्लॅटच्या आपल्याला कॉमन बेडरूम आणि मास्टर बेडरूम असे दोन्ही आपल्याला दिसतात। राईट साईडला आल्याच्यानंतर हा याचा कॉमन बेडरूम देण्यात आलेला आहे। कॉमन बेडरूम देखील अतिशय सुंदर असा लेआउट असणार आहे। ज्यावेळेस आपण याचा बेड कसा सेट करायचा याचा विचार केला तर आपण ह्या डायरेक्शनमध्ये जर त्याचा बेड सेट केला आणि अपोजिट डायरेक्शनला आपण ह्या वॉलवरती आपण TV युनिट सेट करू शकतो। आणि राईट साईडला ही विंडो देण्यात आलेली वेस्ट ओपनचा फ्लॅट आहे। घरामध्ये चांगली सुंदरशी हवा आपल्याला भेटणार आहे आणि येऊर हिलचा अतिशय सुंदर असा व्ह्यू आपल्याला समोर पाहायला दिसत आहे। आणि हा जो स्पेस आहे ह्या स्पेसमध्ये इथे आपण वॉर्डरोब सेट करू शकतो। इथे निश एरिया देण्यात आलेला नाही आहे, पण साधारणपणे ह्या स्पेसमध्ये आपण आपला वॉर्डरोब सेट करू शकतो। समोरच्या बाजूला आपण जेव्हा बघतो तर हा याचा कॉमन टॉयलेट बाथरूम देण्यात आलेलं आहे आणि समोर आपल्याला वॉशिंग मशीन ठेवण्यासाठी एक जागा देण्यात आलेली आहे। अशा प्रकारे ओसी रिसिव्ह प्रोजेक्ट आहे, फ्री टायटल होल्ड आहे। आणि आता हा जो आहे हा या फ्लॅटचा मास्टर बेडरूम आहे। मास्टर बेडरूममध्ये आल्याच्यानंतर राईट साईडला आपण बघतो तर याचं कॉमन टॉयलेट बाथरूम देण्यात आलेलं आहे आणि समोरच्या बाजूला देखील आपल्याला एक डक देण्यात आलेला आहे।
तेथे देखील आपण आपली वॉशिंग मशीन सेट आरामशीर करू शकतो. ह्या कॉम्प्लेक्समध्ये आपल्याला सर्व ॲम्युनिटीज देण्यात आलेले आहेत. येथे आपल्याला स्विमिंग पूल देण्यात आलेलं आहे, क्लब हाऊस देण्यात आलेले आहे, लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन, इंडोअर गेम्स असं सर्व सुविधा आपल्याला ह्या कॉम्प्लेक्समध्ये देण्यात आलेल्या आहे. मास्टर बेडरूममध्ये आल्याच्यानंतर आपण बघतो हा अतिशय स्पेसियस असा मास्टर देण्यात आलेला आहे. येथे आपण बघू शकतो साधारणपणे 3 ते 4 डोअरचा वॉटर स्पेस देण्यात आलेला आहे. आणि लेफ्ट साईडला जर आपण बघितलं तर इथे आपल्याला स्टँडिंग बाल्कनी देखील देण्यात आलेली आहे. आणि हा देखील आपल्याला वेस्ट ओपनचा व्ह्यू असल्यामुळे घरामध्ये आपल्याला चांगली हवा मास्टर बेडरूममध्ये देखील भेटणार आहे. आणि समोरचा जो संजय गांधी राष्ट्रीय पार्कचा येऊर हिलचा जो व्ह्यू आहे तो कधी न जाणारा असा हा व्ह्यू आहे. आणि ह्या बेडरूममध्ये ज्यावेळेस आपण बेड सेट करायचा विचार करतो तर आपण साधारणपणे ह्या डायरेक्शनमध्ये आपण आपलं बेड सेट करतो, जेणेकरून घरामध्ये आल्याच्यानंतर वॉर्डरोबला जाण्यासाठी जागा राहते आणि राईट साईडला इकडे आपल्याला विंडोमध्ये जाण्यासाठी आपल्याला स्पेस शिल्लक मिळते. तर मित्रांनो, आत्ता आपण हा जो फ्लॅट बघितलेला आहे साधारणपणे 800 स्क्वेअर फीटचा कार्पेट एरिया असणारा हा मोठासा 2.5 BHKचा फ्लॅट आहे. आणि कॉम्प्लेक्सचं नाव आहे महावीर मिलेनियम. याच्यासोबत आपल्याला डेडिकेटेड अशी एक कवर्ड कार पार्किंग मिळणार आहे. ह्या घराची जी प्राईज आहे ते फ्लॅट ओनर कोट करतायत 1,85,00,000 ही स्लाइटली अशी नेगोशिएबल अशी असणार आहे. जे कोणी होम बायर्स असतील, जे वसंत विहार लोकेशन, पोखरण 2 लोकेशन ह्या लोकेशनमध्ये 2.5 किंवा 3 BHK शोधत असाल तर त्यांनी ह्या फ्लॅटला नक्कीच साईट व्हिजिट करावी. आणि साईट व्हिजिट करण्यासाठी आपण आम्हाला खाली दिलेल्या नंबरची संपर्क साधावा. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास याला लाईक करा, शेअर करा आणि असेच प्रॉपर्टीचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. धन्यवाद.